नमस्कार, मी अजित पाटील, युवराज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. किनवट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, मेंबरची ग्रामपंचायत पोटनिवडणूक पार पडत आहे. उद्याला मंगळवारी त्याचं मतदान पार पडत आहे. या ठिकाणी बघितलं तर ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होत आहे. या ठिकाणी स्वतः डॉक्टर सचिन मोहनरावजी पवार यांचं पॅनल उभं टाकलेलं आहे. त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी गावच्या विकासासाठी ते प्रथमतः उभं टाकलेले आहे, बरोबर. आणि गावाचं विकासाचं विजन त्यांनी ठेवलेलं आहे. एकंदरीत त्यांचं विकासाचं विजन काय आहे आणि एकंदरीत गावासाठी मुख्य प्रश्न काय आहेत, आगामी काळामध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न करणार. आपण सविस्तरपणे मुलाखत घेऊया जनतेच्या हितासाठी. डॉक्टर साहेब, आपण ग्रामपंचायत म्हणून घडवत आहात, एक सामाजिक व्यक्तिमत्व आहे. आम्ही आता लोकांशी चर्चा केली, करोना काळामध्ये तुम्ही मदत केल्यापासून लोकांनी सांगितलं, काही जणांनी आरोग्य सांगितलं, काही जणांनी हे पण सांगितलं डॉक्टर साहेब दूर असतात पण त्यांचं सहकार्य असतं. एकंदरीत सविस्तरपणे आपण मुलाखत घेऊया. प्रथमतः आपलं स्वागत आहे युवराज चॅनलमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर सचिन मोहन पवार. मी माझ्याच गावामध्ये वाढलेला, तर माझं जे बालपण आहे, जे माझं प्राथमिक शिक्षण आहे, हे माझ्या गावात झालेलं आहे. एकंदरीत माझ्या वडिलांची जी नोकरी आहे, जेव्हा मी होतो 4वी-5वीला तेव्हा माझ्या वडिलांना नोकरी लागली. म्हणजे माझे वडील हे शेतकरी होते, शेतामध्ये काम करून त्यांनी नोकरी मिळवली आणि माझं जे बालपण आहे हे सगळ्या माझ्या मित्रासोबत माझ्या गावात झालंय. तर जी आपल्या गावासोबत जी माझी नाळ जुडली आहे, तर त्यामुळं वारंवार गावात येणं, वारंवार गावातले प्रश्न बघणं, तर लहानपणापासूनच आपण कधी गावासाठी करावं ही इच्छा होती. पण शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी याच्यामुळं बऱ्याचदा वेळ मिळत नाही. तरी पण मी आणि माझ्या टीमनं वेळोवेळी आम्ही बरेचसे कार्यक्रम घेणं, 2000 जवळपास 5 पासून तर आज 26 आहे, मागच्या जवळपास 21 वर्षापासून आम्ही गावामध्ये दिवाळीला मोठमोठे कार्यक्रम घेतो. जे विद्यार्थी त्यांना मी प्रोत्साहन देत असतो. हे सगळं करत असताना आम्हाला हे लक्षात आलं की आम्ही विद्यार्थ्यांसाठी खूप काही केलंय. आमच्या गावातला जवळपास प्रत्येक घरामध्ये एक मुलगा आज नोकरीला आहे. त्याचं मुख्य कारण काय की आम्ही जे घेतो कार्यक्रम, त्याच्यामुळं युवा पिढीला स्टेजवर जाणं एक डेअरिंग मिळाली आणि नंतर त्यांना कुठेही जॉब मिळाला किंवा कुठेही बाहेरगावी गेले तर कोणता तरी आमच्या गावातला मुलगा त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांना एक दिलासा किंवा त्यांना एक ऊर्जा मिळायची. हे सगळं करत असताना एक लक्षात आलं की आपण जर करतोय, युवा पिढी आणि सगळे इथे सुधारत आहेत, पण जे माझं गाव आहे 2005 मध्ये जे बघितलं आणि आज आहे 2026, तर माझं गाव तिथंच आहे. जी माझी शाळा आहे तशीच पडकी आहे. जे माझ्या गावाचे रोड आहेत, आजही ते रोड कुठे सगळे फुटलेले आहेत. माझी नाली, बाकीचं गटार, माझं सांडपाण्याची व्यवस्था आणि इथला सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या गावाचा भ्रष्टाचार. की मागील काळामध्ये आम्ही जे बघितलंय की माझ्या गावामध्ये भरपूर काही लूटमार झाली आहे. यासाठी मी आणि माझी तरुण पिढी आम्ही पुढे आलो आणि तरुण पिढीनं राजकारणामध्ये खरंच यायला पाहिजे. काय यायला पाहिजे तर आपण जे शिक्षण घेतोय ते शिक्षण फक्त आपल्याला मोठं करण्यासाठी नाही, तर हे शिक्षण केव्हाच कामाला येईल की जेव्हा तुम्ही तुमचं गाव, जिथे तुमचा जन्म झालाय, ती मातीशी जिथून संबंध आहेत, तुम्ही सुधारणार नाही तोपर्यंत त्या शिक्षणाचं काही महत्व नाही. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलून गेलेत की शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतरच तुम्हाला त्याचं अस्तित्व कळतं. आणि माझं गाव खरंच खूप पाण्यात होतं. त्या माझ्या गावाला सगळे आम्ही जे पूर्ण तरुण पिढी पुढे आलो आणि जे काही इथं आम्ही दुर्दशा त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. डॉक्टर साहेब, एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत आपल्या गावचा विकास झाला नाही जसं म्हणायला पाहिजे तसा, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? याला सगळ्यात महत्त्वाचं कारण काय की राजकारणी लोक, की राजकारण हे फक्त त्यांना माहिती आहे की इथं खूप मोठा स्वार्थ आहे. आपल्याला जर गावाचा विकास करायचा असेल तर हे जे काही बांधकाम असेल, रोड असेल, नाले असतील, जे काही बांधकाम करतात, हे फक्त हे गावाच्या हितासाठी कधी करत नाही. त्यातून पैसा कसा मिळेल हे त्यांचा सगळ्यात मोठा उद्देश असतो. त्याच्यामुळं जी त्याची बांधकामाची जी क्वालिटी पाहिजे ती प्रॉपर्टी क्वालिटी मेंटेन होत नाही. त्याच्यामुळं आज आम्ही जे बघतोय की आमच्या गावामध्ये सगळीकडे तुम्हाला तर जाणवलं असेल की येताना पण तुम्हाला किती त्रास झालाय, तर गावात फिरताना पण तुम्हाला किती त्रास झालाय. हा त्रास माझ्या गावाचे लोक मागच्या 25 ते 30 वर्षापासून भोगत आहेत. म्हणजे एवढं मोठं गाव असून, या ठिकाणी एवढ्या सगळ्या सुविधा असून, एवढं मोठं सरकार सगळे बजेट देत असून पण आजही माझ्या गावामध्ये रोड नाहीये. आजही माझ्या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. आजही माझ्या गावामध्ये शाळाची जी मुलाची बैठक व्यवस्था आहे ती बरोबर नाहीये. आजही ज्या विहिरीत आम्ही पाणी पितो त्याच्याभोवती गटार आहे. म्हणजे या बेसिक ज्या गोष्टी आहेत, आम्ही खूप काही मागत नाहीयेत, त्या बेसिक गोष्टी सुधारल्या पाहिजेत. हे आमचं सगळ्यात मोठा उद्दिष्ट आहे. या सगळ्यासाठी आम्ही इथं खूप जास्त प्रयत्नशील करणार आहोत आणि माझ्या गावाला
या सगळ्या भौतिक सुविधा, मी असं म्हणणार नाही की माझ्या गावामध्ये हेलिकॉप्टर उतरलं पाहिजे किंवा माझ्या गावामध्ये विमानतळ झालं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की जे भौतिक सुविधा आहेत, ज्या लोकांना गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी आज ही तरुण पिढी राजकारणामध्ये उतरली आहेत आणि 100% आम्ही आमच्या गावाचं जे काही करू शकू ते पूर्ण महाराष्ट्रभर ते नाव गाजणार आहे. डॉक्टर साहेब, महत्त्वाचा प्रश्न आहे. एकंदरीत तुमचा वैद्यकीय व्यवसाय खूप चांगला आहे. वाशिममध्ये आपलं मोठं असलं समजतं. एकंदरीत वैद्यकीय व्यवसाय सोडून राजकारणामध्ये तुम्हाला काय यावं असं वाटलं? कसं असतं ॲक्च्युली की वैद्यकीय व्यवसाय जे काही मी करतोय, तर हा व्यवसाय करताना पण मी समाजकारण कधी सोडलेलं नाही आहे. समाजकारण मी माझ्या पहिल्यापासून माझ्या सगळ्या गावकऱ्यांना मी जे काही समाजकारण करतोय, इव्हन माझ्या वाशिम जिल्ह्यामध्ये पण माझे जवळपास नाही म्हटलं तरी बरेचसे मोफत कॅम्प चालू असतात. माझ्या गावामध्ये आजही बऱ्याचशा रुग्णांना मी फक्त 50% बिल घेत असतो. आजही माझ्या गावाचा कोणताही रुग्ण माझ्या दवाखान्यात आला आजही नाही, तर मागच्या जवळपास हे 6 ते 7 वर्षापासून जेव्हापासून मी प्रॅक्टिस करतोय तेव्हापासून मी माझ्या गावाचा एकही रुग्णाचं एकही रुपये कधी बिल घेत नसतो. कारण मी माझ्या संपूर्ण मोफत सेवा देत असतो. इव्हन दिवाळी असेल, सेवालाल जयंती असेल, या दरम्यान गावासाठी काहीतरी करायला पाहिजे आम्ही मोठे कार्यक्रम घेतो. हे करता करता जेव्हा कुठं माझा समाज त्यांना काही गरज पडली तर मी, माझे सगळे विद्यार्थी, माझे कर्मचारी आम्ही धावून येत असतो. आता मागील 2 वर्षापासून आमच्या गावामध्ये जो सगळ्यात मोठा होता प्रश्न धरणाचा, त्या धरणाच्या प्रश्नाबद्दल मी माझा दवाखाना सांभाळून मी नाही म्हटलं तरी जवळपास एक 40 ते 50 मीटिंग, म्हणजे नागपूर असेल, यवतमाळ असेल, आर्णी असेल किंवा इतर ठिकाणी असेल, जे काही अधिकारी आहेत, छोट्या अधिकारीपासून तर मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत, मी आणि माझ्या टीमनं आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या मीटिंग अटेंड केलेत. त्या मीटिंगमधून आज माझ्या गावासाठी जे काही करता आलं आम्ही ते करतोय. जे सगळ्यात मोठा इश्यू आहे किंवा की डॉक्टर साहेब येतील का, करतील का, तर मागच्या 2-3 वर्षापासून माझ्या गावाचं लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळे बघतायत की मी असेल, डॉक्टर पिंटू चव्हाण असेल, आमची पूर्ण टीम असेल, आम्ही गावातला एक जरी छोटासा जरी कोणताही एखादा विषय असेल, एखादी बैठक असेल, एखादं कुठेही तहसीलमध्ये काम असेल किंवा एखाद्या कुठेही धरणाविषयी कोणती मीटिंग असेल किंवा ग्रामसभा असेल किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांना भेटायला जायचं असेल, तर अशी एकही मीटिंग नाहीये, अशी एकही ग्रामसभा नाहीये किंवा अशी एकही बैठक नाहीये की ज्या ठिकाणी डॉक्टर सचिन पवार किंवा डॉक्टर पिंटू चव्हाण त्या ठिकाणी उपलब्ध नसतील. मागच्या 2 वर्षापासून जेव्हा मी करू शकतो, तर 100% मी माझ्या गावासाठी मी माझा संपूर्ण वेळ देऊन मी माझं गाव सुधारू शकतो. महत्त्वाचा प्रश्न आम्हाला जाणवला गावात चर्चा करत असताना नागरिकांसोबत की डॉक्टर साहेब बाहेरगावी असतात. आम्हाला जर आमच्या गावाची विकास कामं करायची असतील तर त्यांचा आमचा संपर्क कसं होईल, आमची विकासाची कामं कसं होतील, तिथपर्यंत आम्हाला जावं लागेल काय बाहेरगावीपर्यंत, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोपा मार्ग काय असेल, हा त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. जे आता जे निवडणूक आहे त्यासाठी सरपंच पदाची उमेदवार आहे ती माझी आई सौ वंदनाबाई मोहन पवार ती आहे. माझ्या आईनं व माझ्या वडिलांना मी इथं 5वी-6वीचं शिक्षण घेत असेपर्यंत त्यांनी इथं शेतामध्ये काम केलंय आणि नंतर त्यांना नोकरी लागली. आता माझ्या वडिलांचं झालं रिटायरमेंट. त्यांना गावाची जी सेवा करण्याची इच्छा होती, त्यासाठी ते वारंवार ते गावामध्ये पण येतात. आता माझे आई आणि वडील ते दोघे गावात आहेत आणि ते जनसेवा करायची आणि लोकांच्या साठी आपलं जे आयुष्य राहिलेलं आयुष्य आहे ते जगायचं, हे त्या दोघांची इच्छा आहे. त्यासाठी माझ्या आईनं यावेळेस इलेक्शनमध्ये सहभाग घेतलाय. राहिला विषय काय की ते गावामध्ये राहतील का, तर माझं घर गावातच आहे. जे घर आहे हे सगळ्या पूर्ण गावाला माहीत आहे आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागेल का, तर आतापर्यंत एक असं जे काही प्रश्न असतील लोकांचे जवळपास सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत. ते धरणाबद्दल असतील, ते लोकांचे सानुग्रह अनुदान असेल किंवा कोणतंही पुनर्वसन किंवा कुठलीही मीटिंग असेल, हे आम्ही बरेचसे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. यासाठी मी वारंवार इथे चक्कर मारलेली आहेत. तर वाशिमपासनं खंबाळ्यात येऊन हे सगळं काम करणं, बऱ्याचशा गोष्टी मी फोनवरती सॉल्व्ह करू शकतो आणि दर 8 दिवसामध्ये म्हणा किंवा 15 दिवसामध्ये माझी चक्कर असणार आहे. आणि जी उमेदवार आहे तिथे 100% आहेत गावातच, त्यामुळे तो विषय राहत नाही की मी येईल का नाही. आम्ही व आमची पूर्ण जी पॅनल आहे हे गावात हितासाठी आम्ही आत्तापर्यंत काम करत आलो आहोत आणि याच्यापुढे पण काम करणार आहोत. माझं घर इथंच आहे. त्या ठिकाणी जी काही आम्हाला जनसभा घ्यायची आहे ती आम्ही दर हप्त्यामध्ये किंवा दर 15 दिवसामध्ये जनसभा घेऊ. लोकांचे छोटे मोठे जे काही प्रश्न आहेत, आजकाल लोकांना छोट्याशा प्रश्नासाठी तुम्हाला किनोडे जावं लागतात, तर आमचे जे उमेदवार आहेत, तुमचे जे काही काम आहेत ग्रामपंचायतमधले,
की तुम्हाला किनवटला न जाता तुम्हाला एकही रुपये नाही लागू देता आमचं त्या जे आम्ही जे दिले वचननामा त्यामध्ये आमचा एक पहिला शब्द तोच आहे की किनवटच्या कामासाठी जे तुम्हाला वारंवार जे तुम्हाला पळावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला गावामध्ये याच ठिकाणी तुम्हाला सगळं उपलब्ध करून देऊ. आजकाल जो जमाना आहे तो जमाना आहे डिजिटल. तुम्हाला ज्या बऱ्याचशा ज्या काही सॉक्सी लागतात तुम्हाला ज्या काही सह्या लागतात तुम्ही डिजिटल तुम्ही पण सह्या करू शकतात. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय की गावाच्या विकासासाठी मी व माझी फॅमिली आमचं सर्व काही द्यायला तयार आहोत. आम्ही जनसेवेसाठी आम्ही 24/7 आम्ही उपलब्ध आहोत. मंगळवारी मतदान पार पडत आहे, परवा दिवशी मतदान पार पडत आहे आपल्या गावचं. तर शेवटी आपलं मतदार बांधवांना काय आव्हान असणार आहे, काय विनंती असणार आहे? मी माझ्या संपूर्ण खंबाळवासियांना खरंच मी मनापासून आभार मानतो. इलेक्शनचं आणखी पण वोटिंग बाकी आहे, पण ज्या प्रकारे सध्या गावाचं वातावरण आहे जवळपास 90% जनता आहे माझ्यासोबत आहे. त्याच्यामध्ये कसलाही भेदभाव न करता त्याच्यामध्ये जे काही त्यांनी माझं काम बघितलंय, माझ्या जी काही पूर्ण टीम आहे, जे काही माझे जे पॅनल आहे, जी काही युवा पिढी जी काही मी सोबत घेतली आहे, या सगळी तळमळ बघून खरंच माझ्या गावाच्या लोकांनी माझ्यावरती व माझ्या टीमवरती भरपूर काही भरोसा दाखवला आहे. तो त्यांचा भरोसाला आम्ही बिलकुलही तडा जाऊ देणार नाहीये. आणि माझ्या टीमकडून व माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मी संपूर्ण खंबाळवासींचा खरंच मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्या या पॅनलला एक चान्स द्या. आम्हाला फक्त एकदा आमच्यावरती भरोसा करून दाखवा. तुमच्या भरोसाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आणि गावातला एकही मुद्दा कसलाही असेल त्या ठिकाणी आम्ही व आमची टीम आमचं संपूर्ण तन मन धनाने तुमच्या सेवेसाठी 100% उपलब्ध राहू. संपूर्ण खंबाळवासीचं खरंच मी अगदी मनापासून आभार मानतो. जे माझे पॅनल आहे खंबाळा जनपरिवर्तन व भ्रष्टाचार मुक्त पॅनल, या पॅनलमध्ये माझ्यासोबत माझी जी आई आहे सौ वंदनाबाई मोहन पवार हे सरपंच पदाचे उमेदवार आहेत. त्यांची निशाणी आहे सिटी. वार्ड क्रमांक 1 मधून जी उमेदवार उभी आहे ती आहे फुलमा खंडू चव्हाण, तिची निशाणी आहे नगारा. वार्ड क्रमांक 2 मधून जी उमेदवार उभी आहे सौ सविता रमेश राठोड, तिची निशाणी आहे नगारा. व दुसरी उमेदवार सौ अनुषया अर्जुन राठोड, निशाणी आहे तिची गॅस सिलेंडर. वार्ड क्रमांक 3 मधून जी उमेदवार उभी आहे तिचं नाव आहे योगेश्री रवींद्र चव्हाण, निशाणी आहे नगारा. व सोबतच जी दुसरी उमेदवार आहे तिचं नाव आहे चंचल अंकुश राठोड, निशाणी आहे गॅस सिलेंडर. यावेळेस आम्ही आमच्या पक्षामध्ये सगळ्या महिलांना प्रथम स्थान दिलं आहे. आमच्या या पूर्ण पॅनलमध्ये एकही पुरुष नाही. आम्ही सगळे तरुण जे काही पिढी आहेत तरुण पिढीसोबत आम्ही हा लढा लढत आहोत. आणि या आमच्या लढ्यासाठी माझे जे पूर्ण गावकरी आहेत जे साथ देतात त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद, आभार.